Hello my dear students. आज आपण डेरिव्हेटिव्हज ॲज अ रेट ऑफ मेजर्स हा जो टॉपिक आहे तो घ्यायचा आहे आणि अगदी सिंपल आहे. जसं आता फंक्शन तुम्हाला दिलेलं आहे y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. म्हणजे या पॉइंटमध्ये आपल्याला हे सर्व जे आहे सब पॉइंट्स पाहिजे आहेत. जसं चेंज इन एक्स, चेंज इन वाय, ॲव्हरेज रेट ऑफ चेंज विथ रिस्पेक्ट टू वाय, वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स, इंस्टंटेनियस rate of change of y with respect to x, displacement, velocity, acceleration and jerk. तर ह्या सर्व टर्म्स आपल्याला पाहिजे आहेत. ओके, आणि मग त्यावरती आपल्याला प्रॉब्लेम्स घ्यायचे आहेत. तर लक्षात ठेवा y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स असं तुम्हाला एक फंक्शन दिलेलं आहे. म्हणजे समजा जर मी y मध्ये असणारा चेंज हा डेल्टा y घेतो आहे, मग y मध्ये होणारा चेंज जर असेल तर याचा अर्थ काय की सुरुवातीला तो y1 असेल आणि नंतर काय असेल y2, बरोबर. आणि मग या दोघांमधला जर आपल्याला चेंज पाहिजे असेल तर काय होतो y2 मायनस y1 दॅट इज इक्वल्स टू डेल्टा y, दॅट इज इक्वल्स टू डेल्टा y, बरोबर. डेल्टा y इज इक्वल्स टू y2 मायनस y1. त्यानंतर x आपण घेतोय. दिस इज कॉल्ड ॲज इंडिपेंडेंट व्हेरिएबल अँड दिस डिपेंडंट व्हेरिएबल हा झालेला आहे डिपेंडंट आणि हा झालेला आहे इंडिपेंडंट. म्हणजे y डिपेंड्स ऑन x, y हा कुणावरती डिपेंड आहे x वर. क्लियर. मग आता असं जर असेल तर x मध्ये होणारा चेंज जो आहे तो आपण कशाने नोट डाऊन करतो, दॅट इज डेल्टा x. कशाने? डेल्टा x ने. मग यामध्ये ज्यावेळेस y1 आपण घेतो आहे तर इथे काय असेल x1 असेल. म्हणजे x1 x च्या जागेवरती जर मी x1 घेतला तर y च्या जागेवरती y1 होईल, बरोबर. x च्या जागेवरती जर x2 घेतलेला असेल तर याचा अर्थ y1 y च्या जागेवरती y2 होईल. मग या दोघांमधला जो चेंज आहे, चेंज म्हणजे डिफरन्स जो आहे तो कशाने डिनोट करतो, डेल्टा x ने. म्हणजे x2 मायनस x1, x2 मायनस x1. तर हा झालेला आहे चेंज इन y, हा झालेला आहे चेंज इन x. ओके. मग एव्हरेज रेट ऑफ चेंज ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x असं जर म्हटलेलं आहे तर एव्हरेज आपल्याला काय करायचं आहे, त्यांचा रेशो घ्यायचा आहे. म्हणजे याचा अर्थ डेल्टा y अपॉन डेल्टा x काढायचा आहे. आणि डेल्टा y अपॉन डेल्टा x म्हणजे y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 झालेला आहे. तर हा झालेला आहे एव्हरेज रेट ऑफ चेंज. हा जो एव्हरेज रेट ऑफ चेंज आहे याला स्लोप ऑफ सेकंड सुद्धा म्हणतो आहे. याला काय म्हणतो आहे, स्लोप ऑफ सेकंड. ओके. मग इथे इन्स्टंटेनियस रेट ऑफ चेंज ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x पाहिजे. तर मी यामध्ये हा जो चेंज घेतलेला आहे हा x1 आणि x2 मध्ये असणारा चेंज जो आहे तो मे बी पॉसिबल 0 च्या अगदी क्लोज असेल. सो डेल्टा x टेंड्स टू 0, डेल्टा x टेंड्स टू 0. आणि मग याचं जर आपण लिमिट घेतलं तर लिमिट डेल्टा x टेंड्स टू 0 डेल्टा y अपॉन डेल्टा x इज इक्वल्स टू लिमिट डेल्टा x टेंड्स टू 0 y2 इथे काय असेल डेल्टा that is y2 minus y1 upon x2 minus x1. So this is called as the instantaneous rate of change of y with respect to x. त्यानंतर आपण घेतोय डिस्प्लेसमेंट. एखादा पार्टिकल आहे, समजा ही पोझिशन पहिली आहे इनिशियल पोझिशन आणि ही झालेली आहे फायनल पोझिशन. तर इथून एवढं जे डिस्टन्स कव्हर केलेलं आहे दॅट इज कॉल्ड ॲज द डिस्प्लेसमेंट. याला काय म्हणतो आहे, डिस्प्लेसमेंट. ओके. डिस्प्लेसमेंट इज डिनोटेड बाय s. एक तर s ने डिनोट करतो किंवा s या व्हेरिएबलने आपण घेतो आहे, s या व्हेरिएबलने घेतो आहे. मग डिस्प्लेसमेंट काय असेल तर s घेतलेला आहे किंवा x घेतलेला आहे, बरोबर. तर वेलोसिटी काय असतं, तर रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम, बरोबर. म्हणजे त्या वेळेनुसार त्या डिस्टन्स मध्ये होणारा जो चेंज आहे दॅट इज कॉल्ड एज द वेलोसिटी. आणि म्हणून v इज इक्वल्स टू काय असेल dx बाय dt असेल किंवा यालाच आपण ds बाय dt सुद्धा म्हणतो आहे. पण ऍक्सेलरेशन काय आहे, तर रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे याचा अर्थ a इज इक्वल्स टू काय झालेला आहे, दॅट इज dv बाय dt. म्हणजे याचा अर्थ d2x by dt square or
त्यालाच आपण d2s बाय dt स्क्वेअर घेतो आहे. दिस इज ऍक्सेलरेशन. हे काय झालेलं आहे? ऍक्सेलरेशन झालेलं आहे. आणि जर्क काय आहे? तर जर्क इज डिनोटेड बाय जे, बरोबर. आणि जे काय असेल तर रेट ऑफ चेंज ऑफ ऍक्सेलरेशन विथ रिस्पेक्ट टू टाइम, म्हणजे याचा अर्थ d2v बाय dt स्क्वेअर इज इक्वल्स टू d3x बाय dt क्यूब इज इक्वल्स टू d क्यूब s बाय dt क्यूब, बरोबर. तर या पद्धतीने हे झालेलं आहे. तर हे सर्व जे पॉइंट्स आहे हे तुम्हाला या पद्धतीने लक्षात ठेवायचे. आणि मग आता याच्यावरती आपण घेतो आहे प्रॉब्लेम्स. ओके. तर पहा आता आपण पेज नंबर 72 आणि 7 पासून तर 11 पर्यंतचे प्रॉब्लेम्स आज कंप्लीट करतोय या लेक्चर मध्ये. तर लक्ष द्या काय म्हटलेलं आहे. 11 पासून स्टार्ट करतोय. द व्हॉल्यूम ऑफ ए स्फियर इन्क्रीज ऍट द रेट ऑफ 20 सेंटीमीटर क्यूब पर सेकंड. द व्हॉल्यूम म्हणजे व्ही ऑफ ए स्फियर इंक्रीजेस म्हणजे काय झालं? पॉझिटिव्ह ऍट द रेट ऑफ 20 सेंटीमीटर क्यूब पर सेकंड. म्हणजे हा जो सेंटीमीटर क्यूब आहे तो कोणासाठी आलेला आहे? व्हॉल्यूम साठी. आणि हा जो सेकंड आहे दॅट इज टाइम साठी. म्हणजे वेळेनुसार जो व्हॉल्यूम चेंज होत आहे ते आपल्याला दिलेला आहे दॅट इज dv बाय dt. द चेंज इन व्हॉल्यूम म्हणजे dv बाय dt. फाइंड द रेट ऑफ द चेंज ऑफ इट्स सरफेस एरिया. आपल्याला चेंज करायचा आहे कशामध्ये असणारा? सरफेस एरिया मध्ये. व्हेन इट्स रेडियस इज 5 सेंटीमीटर, ज्यावेळेस त्याची रेडियस 5 सेंटीमीटर. समजा जर सरफेस एरिया आपण s घेतलेला असेल तर दॅट इज ds बाय dt झालेला आहे, बरोबर. आणि ds बाय dt ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. तर आता लक्षात द्या इथे काय काय पाहिजे आपल्याला. लेट रेडियसची गरज आहे, सरफेस एरियाची गरज आहे आणि त्याच सोबत व्हॉल्यूमची गरज आहे. लेट r s and v be the radius, surface area and volume of a sphere respectively. Okay. रेडियस, सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम जो आहे तो आपण घेतो आहे रेडियस, सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम ऑफ ए स्फियर रिस्पेक्टिव्हली, बरोबर. आणि आणि म्हणून यामध्ये तुम्हाला सुरुवातीला काय दिलेलं आहे तर dv बाय dt दिलेला आहे. देअरफॉर dv बाय dt यू हॅव टू गिव्हन दॅट इज 20 सेंटीमीटर क्यूब पर सेकंड. हा dv बाय dt तुम्हाला दिलेला आहे, बरोबर. आणि असं दिल्यानंतर आता आपल्याला काय करायचं? व्हॉल्यूम घ्यायचं आहे. नाउ व्हॉल्यूम इज इक्वल्स टू व्हॉल्यूम दॅट इज v इज इक्वल्स टू. आता ऍक्च्युअली v म्हणजे व्हॉल्यूम घेतलेला आहे म्हणजे तिथे व्हॉल्यूम लिहिण्याची गरज नाही. तर v इज इक्वल्स टू काय झालेला आहे? 4/3 पाय r क्यूब, बरोबर. आता dv बाय dt दिलेला आहे म्हणजे याला काय करा? डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू t ने. अँड सो डिफरन्शिएट with respect to t we get, बरोबर. and so dv by dt is equals to 4/3 is a constant, pi is also constant, and the derivative of r cube is thrice r square into dr by dt, बरोबर. These three get cancelled, so 4 pi r square into dr by dt, and this is dv by dt. And therefore dv by dt ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे दॅट इज 20. 4 5s are 20 म्हणजे याचा अर्थ dr by dt ची व्हॅल्यू तुम्हाला काय मिळालेली असेल? दॅट इज 1/4 5s are 20 म्हणजे 5 pi r square. दिस इज द व्हॅल्यू ऑफ dr by dt. कारण ह्या टोटल टर्मला याच्या बाजूला ट्रान्सफर केलं आणि याला इक्वेशन नंबर फर्स्ट देतोय. त्यानंतर सरफेस एरिया आपल्याला पाहिजे. सरफेस एरिया म्हणजे काय झाला? s. आणि फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे दॅट इज 4 पाय r स्क्वेअर. सरफेस एरिया ऑफ ए स्फियर काय असतो तर दॅट इज 4 पाय r स्क्वेअर. याला परत डिफरन्शिएट करतो आहे. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t वी गेट. आता याला जर डिफरन्शिएट केलं तर ds बाय dt इज इक्वल्स टू काय झालेला आहे? 4 pi is a constant and the derivative of r square is twice r and dr by dt.
and therefore 8 pi r into dr by dt and this is the value of ds by dt. आता यामध्ये तुम्हाला काय काय दिलेलं आहे? हियर तुम्हाला r ची व्हॅल्यू दिलेली आहे, r इज इक्वल्स टू 5 सेंटीमीटर आणि dr by dt ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, दॅट इज dr by dt इज इक्वल्स टू 5 pi r स्क्वेअर. फ्रॉम कशावरून सांगतोय? फ्रॉम फर्स्ट वरून. And therefore this equation become ds by dt is equals to 8 pi r into dr by dt. The value of dr by dt is 5 upon pi r square. बरोबर. आणि r ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, सो 8 into pi into r ची व्हॅल्यू आहे 5 into 5 upon pi into 5 square. Clear? And therefore this pi get cancelled. Again 5 5 is 25. When this 25 get cancelled, then only 8. This is ds by dt. म्हणजे याचा अर्थ rate of change of surface area with respect to time. And so the answer is in what? Centimeter square per second. काय असेल? सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड. कारण याचं जर युनिट आपण दिलं नाही तर आपला अर्धा मार्क जातो. तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. त्यानंतर पहा, इफ ईच साइड ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल इंक्रीजेस ऍट द रेट ऑफ. साइड इंक्रीज होते आहे म्हणजे याचा अर्थ साइड जर मी a घेतलेली असेल तर dA by dt तुम्हाला दिलेला आहे. कशामध्ये चेंज आहे? साइड मध्ये. फाइंड द रेट ऑफ इंक्रीज ऑफ इट्स एरिया व्हेन इट्स साइड ऑफ लेंथ इज 3 सेंटीमीटर. म्हणजे यामध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या क्वांटिटीज कन्सिडर करायचे आहे? एक म्हणजे साइड आणि दुसरा आहे एरिया. तर इथे आपल्याला म्हणता येईल लेट एरिया ए अँड साइड ए घेतो आहे, स्मॉल ए घेतोय. बी द एरिया अँड साइड ऑफ अन इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल. ओके, इक्विलॅटरल ट्रायंगल. क्लिअर? काय काय केलेलं आहे? रिस्पेक्टिव्हली यासाठी घेतोय आपण कारण ए साठी एरिया आणि स्मॉल ए साठी साइड. तर कॅपिटल ए अँड स्मॉल ए बी द एरिया अँड साइड ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल रिस्पेक्टिव्हली. बरोबर. आता एवढं झाल्यानंतर काय होतं? प्लीज कॉन्सन्ट्रेट. तुम्हाला इथे काय दिलेलं आहे? चेंज इन साइड. चेंज इन साइड म्हणजे याचा अर्थ साइड मध्ये होणारा चेंज अँड देअरफॉर dA by dt यू हॅव टू गिवन. आणि dA by dt तुम्हाला दिलेला आहे √2 सेंटीमीटर पर सेकंड. हा झालेला आहे dA by dt, दॅट इज √2 सेंटीमीटर पर सेकंड. अँड नाउ एरियाचा फॉर्म्युला माहिती आहे. एरिया ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल इज इक्वल्स टू √3/4 इंटू साइड स्क्वेअर असतो म्हणजे a स्क्वेअर झालेला आहे. आता याला डिफरन्शिएट करतोय विथ रिस्पेक्ट टू t ने. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t. का बरं विथ रिस्पेक्ट टू t ने आपण डिफरन्शिएट करतो? त्याच्या मागचं रिझन असं आहे की चेंज जो आहे तो वेळेनुसार होतो आहे. अँड सो dA by dt इज इक्वल्स टू √3/4 into the derivative of a square, that is twice a into dA by dt. बरोबर. and therefore आता यामध्ये एरिया आपल्याला काय दिलेला आहे? रेट ऑफ चेंज इन एरिया म्हटलं आणि साइड दिलेली आहे. हियर स्मॉल e इज इक्वल्स टू 3 सेंटीमीटर. स्मॉल ए ची म्हणजे साइडची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 3 सेंटीमीटर. and so dA by dt is equals to √3/4 into 2 into a ची व्हॅल्यू आहे 3 आणि dA by dt ची व्हॅल्यू झालेली आहे √2. बरोबर. सो 2 2 जा 4 आणि इथे झालेला आहे 3 into √6 डिवाइडेड बाय 2. बरोबर. येस. आता याला जर आपण सिम्प्लिफाय करतो म्हटलं करू शकतो, नाही तर राहू द्या असंच. 3√6/2 आणि हे झालेलं आहे स्क्वेअर. आता dA by dt म्हटलं तर हा झाला सेंटीमीटर स्क्वेअर आणि dt साठी सेकंड. म्हणजे याचा अर्थ dA by dt तुम्हाला किती मिळालेला आहे? 3√6/2 सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड. जनरली
डिनॉमिनेटर आपण फायनल आन्सर मध्ये इरॅशनल ठेवत नसतो, रॅशनलाइज करत असतो. तर हा झालेला आहे याचं सोल्युशन. एवढं सिंपल हे प्रॉब्लेम आहे. ठीक. त्यानंतर पहा 7th. अ पार्टिकल मूव अलॉंग द कर्व. म्हणजे कर्वचं इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे. इक्वेशन ऑफ ए कर्व दॅट इज इक्वेशन ऑफ ए कर्व इज 6y is equals to x square plus 2. This is the equation of a curve. Find the points on the curve on y coordinates. Find the points on the y coordinate is changing 8 times as fast as the x coordinate. Okay. तर पहिले आपण याला डिफरन्शिएट करतो विथ रिस्पेक्ट टू टाइम. कारण यामध्ये टाइम नुसार जो y मध्ये होणारा चेंज आहे तो 8 टाइम्स आहे कोणाच्या, तर x मध्ये होणाऱ्या चेंज मध्ये. तर इथे काय करतो आपण डिफरन्शिएट, त्याला इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणतोय. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x वी गेट. याला जर डिफरन्शिएट केलं तर काय झालेलं आहे 6 into dy by dt is equals to x square म्हणजे 26 into dx by dt and the derivative of 2 is 0. बरोबर. and so dy by dt is equals to x upon 3 into dx by dt and this is the equation number first. आता यामध्ये कंडिशन काय दिल्या गेलेली आहे ती पहा. since the point on the y coordinate, the points of the y coordinate पाहिजे आहे of the y coordinate. since the point of the points of the y coordinate is changing 8 times as fast as the x coordinate. बरोबर. आणि असं जर असेल तर याचा अर्थ dy by dt is equals to 8 times dx by dt या कंडिशन नुसार. and now this equation number first become, हा इक्वेशन नंबर फर्स्ट काय बनेल तर dy by dt म्हणजेच काय झालेलं आहे 8 times dx by dt. 8 times dx by dt is equals to x upon 3 into dx by dt. so dx by dt get cancelled. so the values of x is equals to 8 3s are 24. बरोबर. आपल्याला काय काढायचंय पॉइंट काढायचंय. ठीक. पुट x is equals to 24 in equation first. या इक्वेशन फर्स्ट मध्ये जर आपण x ची व्हॅल्यू 24 पुट अप केली तर 6y is equals to 24 square plus 2 and therefore 6y is equals to 576 plus 2 म्हणजे 6y is equals to 578 and therefore y is equals to 578 divided by 6 म्हणजे y is equals to what 2 2s are 4. बरोबर. त्यानंतर 2 8s are 16 2 9s are 18 divided by 3. बरोबर आहे. So this is the value of y and therefore required point on curve first is कोणता आलेला आहे तर 24,289 upon 3. ओके. तर रीडर मध्ये तुमचा आन्सर चुकीचा आहे. या पद्धतीने तुम्हाला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. अगदी सिंपल आहे. कशामध्ये चेंज होतो आहे ते पहा, कोणत्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत ते पहा, आन्सर ऑटोमॅटिकली भेटतो. त्यानंतर नेक्स्ट 9th नंबर अ स्पेरिकल सोप बबल. आता सोप बबल जर म्हटलं तर तो स्पेरिकल राहणार हे तर नक्कीच आहे आणि स्पेरिकल हा वर्ड पण यूज केलेला आहे. इज एक्सपांडिंग. आता एक्सपांड होतो सो दॅट इट्स रेडियस इज इन्क्रीजिंग. जर तो एक्सपांड होतो आहे तर याचा अर्थ त्याच्या रेडियस मध्ये चेंज होणार. at what rate is the surface area is increasing. तर त्याचा जो सरफेस एरिया आहे तो कोणत्या रेटने इन्क्रीज होतो आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. when the radius is 5 सेंटीमीटर. यामध्ये तुम्हाला कशामध्ये चेंज दिलेला आहे सो दॅट इट्स रेडियस इज इन्क्रीजिंग. रेडियस इन्क्रीज होते आहे म्हणजे याचा अर्थ रेडियस मध्ये होणारा चेंज म्हणजे dr by dt तुम्हाला दिलेला आहे.
मग आपल्याला गरज कशाची आहे तर त्या स्फेरिकल सोप बबल मध्ये रेडियसची गरज आहे आणि सरफेस एरियाची गरज आहे. तर इथे आपल्याला म्हणतोय लेट R and S be the radius and surface area of a spherical bubble, soap bubble. Okay, respectively. Let R and S be the radius and surface area of a spherical soap bubble respectively. Okay. आता असं जर असेल तर काय होत आहे? प्लीज कॉन्सन्ट्रेट. इथे काय दिलेलं आहे? रेट इन चेंज इन रेडियस. सो dr by dt is equals to 0.02 सेंटीमीटर पर सेकंड. हा झालेला आहे रेट ऑफ चेंज इन रेडियस. आणि रेडियस असताना तुम्हाला रेट ऑफ चेंज इन कशामध्ये काढायचंय? सरफेस एरिया. नाउ द सरफेस एरिया म्हणजे S is equals to 4 pi r square. So differentiate with respect to t we get. Differentiate with respect to t we get. So ds by dt is equals to काय झालेलं आहे? 4 to 8 pi into radius that is dr by dt. बरोबर आहे? क्लियर? आता यामध्ये तुम्हाला dr by dt ची व्हॅल्यू दिलेली आहे that is 0.02 means 2 8s are 16 that is 0.16 pi and this is ds by dt. याला इक्वेशन नंबर 4 देतोय. ओके. आता एवढं झाल्यानंतर ट्वाइस r पाहिजे r into dr by dt. सॉरी इथे r पाहिजे इथे ट्वाइस pi. आता एवढं झाल्यानंतर आपण काय करतोय आहे? ds by dt is equals to 0.16 pi r झाल्यानंतर याला इक्वेशन नंबर फर्स्ट देतोय. When the values of आता इक्वेशन फर्स्ट नाही दिलं तरी चालेल. When the values of r is equals to 5 centimeter then ds by dt is equals to 0.16 into pi into r that is 5. ओके. आणि 16 5 जार किती होतात? 80 म्हणजे 0.80 पाय म्हणजेच 0.08 पाय. आता आन्सर जे आहे ते कशामध्ये दिलेलं आहे? आयदर पाय मध्ये जर दिलं असेल तर या एवढंच आन्सर ठेवा. अदरवाइज आपण 3.14 पाय ची व्हॅल्यू पुट अप करू शकतो किंवा 22/7. तर फायनल आन्सर झालेला आहे ds by dt is equals to 0.8 pi. ds म्हणजे सरफेस एरिया दॅट इज सेंटीमीटर स्क्वेअर बरोबर अपॉन dt साठी सेकंड and this is the answer. ओके. आता आजच्या लेक्चर मध्ये लास्ट the surface area of a spherical balloon is increasing at the rate of बलून म्हटलं की स्फेरिकल आलेलाच आहे. त्यानंतर त्याचा जो सरफेस एरिया आहे तो इन्क्रीज होतो ऍट द रेट ऑफ 2 सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड बरोबर. ऍट व्हॉट रेट द व्हॉल्यूम ऑफ द बलून इज इन्क्रीजिंग. आपल्याला त्याचा व्हॉल्यूम काढायचा कोणत्या रेटने इन्क्रीज होतो? ज्यावेळेस त्याची रेडियस आहे 6 सेंटीमीटर. तर इथे आपल्याला काय काय म्हणता येईल? लेट रेडियसची गरज आहे, सरफेस एरियाची गरज आहे आणि व्हॉल्यूमची गरज आहे. Let R, S and V be the radius, surface area and volume of a spherical balloon respectively. Let R, S and V be the radius, surface area and volume of a spherical balloon respectively. आता असं जर असेल तर यामध्ये काय काय होतं? आपल्याला पहिले सरफेस एरिया मध्ये चेंज जो आहे तो दिलेला आहे. द सरफेस एरिया ऑफ अ स्फेरिकल बलून इज इन्क्रीजिंग ऍट द रेट. इन्क्रीजिंग हा जर वर्ड येत असेल, एक्सपांड हा वर्ड येत असेल, ओके, तर म्हणजे जे वाढणारे असे जे शब्द असेल तर त्यावेळेस पॉझिटिव्ह घेतोय आणि ज्यावेळेस डिक्रीजिंग, डिमिनिश अशा पद्धतीचे वर्ड येतात त्यावेळेस आपण मायनस घेतोय.
तर आता यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, चेंज इन सरफेस एरिया म्हणजे याचा अर्थ ds बाय dt ची व्हॅल्यू दिलेली आहे. चेंज इन सरफेस एरिया दॅट इज 2 सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड. ओके, आणि मग सरफेस एरिया काय होतं. नाव सरफेस एरिया पहिले घेतोय 4 पाय r स्क्वेअर, बरोबर. आणि डिफरन्शिएट with respect to t. त्याला डिफरन्शिएट करतो with respect to t ने. सो ds by dt is equals to 4 to the 8 pi r into dr by dt, बरोबर आहे. सो 8 pi into r ची व्हॅल्यू तुम्हाला किती दिलेली आहे. r ची व्हॅल्यू सध्याच घेऊ नका, काही हरकत नाही इथे. सो ds by dt किती आहे 2 is equals to 8 pi r into dr by dt, and therefore dr by dt is equals to काय झालेलं आहे 2 upon 8 pi r. 2 upon 8 pi r. 2 4 जर किती झालेले 8. सो dr by dt is equals to 1 upon 4 pi r. This is equation number first. मी याला इक्वेशन नंबर फर्स्ट देतोय, बरोबर. त्यानंतर काय होतंय, आपल्याला चेंज इन व्हॉल्यूम पाहिजे, बरोबर. नाउ व्हॉल्यूम इज इक्वल्स टू v is equals to 4 by 3 pi r cube. सो 4 by 3 याला डिफरन्शिएट करतो आहे, डिफरन्शिएट with respect to t we get. Differentiate with respect to t we get, and therefore dv by dt is equals to 4 by 3 into pi r cube चा डेरिव्हेटिव्ह thrice r square into dr by dt, बरोबर. आता dv by dt as it is 4 by 3 into pi into 3 get cancelled, म्हणजे 4 pi r square into dr by dt. आता यामध्ये तुम्हाला dr by dt ची व्हॅल्यू दिली गेलेली आहे, त्यासोबत रेडियसची व्हॅल्यू दिलेली आहे. म्हणजेच इथे आपल्याला हियर r is equals to 6 सेंटीमीटर and dr by dt is equals to 1 upon 4 pi r, बरोबर. त्या दोन्ही व्हॅल्यू जर मी इथे पुट अप केल्या तर dv by dt is equals to 4 into pi into r square म्हणजे 6 square into dr by dt that is 1 upon 4 pi r. 4 pi get cancelled. r ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे that is 6, म्हणजे इथे झालेला आहे 36 upon 6 म्हणजेच काय झालेला आहे 6. दिस इज dv by dt आणि हा झालेला आहे सेंटीमीटर क्यूब पर सेकंड, and this is the answer. ओके, तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. नेक्स्ट लेक्चर मध्ये उरलेले जे प्रॉब्लेम्स आहेत या एक्सरसाइज मध्ये ते घेतोय, आणि यावरती डिपेंड जे सॉल्व्ह प्रॉब्लेम आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करायचे.